जाधव आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी नाशिकमधून समोर येते। नाशिकच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले। दिंडोरी तालुक्यातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। तर नाशिकच्या शहरातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेत। नागरिकांनी घाबरू नये असं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। यापूर्वीही नाशिकच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते। त्यानंतर आता पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्याच्या आसपासच्या परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के पुन्हा एकदा जाणवलेत, काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। पेठ, दिंडोरी, सुरगाणा या भागामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के हे जाणवत असल्याने स्थानिक नागरिक जे आहेत ते भयभीत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दिल्लीवरून या प्रकरणासंदर्भात पाहणी करण्यासाठी टीम देखील नाशिकमध्ये दाखल झालेली होती। पण काल रात्री नाशिक शहरामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। त्यामुळे एकूणच अशा पद्धतीचे वारंवार हे भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। ग्रामीण भागामध्ये विशेष करून भूकंपाचे धक्के वारंवार बसत असल्याने काही घरांना तडे सुद्धा गेलेले आहेत। प्रशासनाने घाबरून न जाता फक्त काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे। आणि जी टीम आता या संपूर्ण पाहणीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे ते सुद्धा या सगळ्या संदर्भात आता काय माहिती देतात नेमकं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, मात्र काल जे भूकंपाचे धक्के हे जाणवलेले आहेत, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसानीची काही नोंद करण्यात आली आहे का? काही घरांना तडे गेलेले आहेत अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत होते, पण काल रात्री नाशिक शहरामध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 2 ते 3 सेकंदापर्यंत हे धक्के जाणवत होते असं एक प्राथमिक माहिती आहे। आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे प्रामुख्याने दिंडोरीमध्ये काही घरांना तडे गेलेले आहेत, आर्थिक नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीचे एक प्राथमिक अंदाज प्रशासनाने हे सांगितलेलं आहे। पण या सगळ्या संदर्भात जी माहिती आहे ते प्रशासनाकडून घेण्याचं काम हे सुरू आहे। किरण, जसा तुम्ही उल्लेख केला की यापूर्वीही एक टीम आली होती या भूकंपांसंदर्भातला अभ्यास करण्यासाठी। आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय सातत्यानं नाशिक शहरामध्ये, तालुक्यांमध्ये अशा पद्धतीने भूकंपाचे धक्के जाणवत आहे, पुन्हा एकदा ही टीम येण्याची शक्यता आहे का? तर ही टीम जी आहे ते गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्येच आहे। दिंडोरी, सुरगाणा, पेठ या भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये भूकंपाचे केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन या टीमकडनं हे पाहणी करणं किंवा या सगळ्या संदर्भात अभ्यास जे आहे ते सुरू करण्यात आलेला आहे। आणि ग्रामीण भागानंतर आता नाशिक शहरात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। त्यामुळे आता या टीमकडनं नेमकं काय या सगळ्या संदर्भात माहिती देण्यात येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित। किरण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन यावेळी प्रशासनाने केलेलं आहे। दिंडोरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती सध्या समोर येते। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही घरांना तडे गेलेले आहेत, मात्र मोठ्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। तर गेल्या 2 दिवसांपासून केंद्राची एक टीम या भूकंपांसंदर्भातला अभ्यास करण्यासाठी नाशिक शहरामध्ये मुक्कामी आहे। पेठ, सुरगाणा आणि त्यानंतर आता दिंडोरी तालुक्यामध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। एकंदरीतच नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।